अहिल्या देवींचा जय असो. एकोट एकोट जय मल्हार. एकोट एकोट जय मल्हार. मागच्याला काय आरक्षण आहे काय? हो द्या एकदा पुन्हा मोठे नावात एकोट एकोट जय मल्हार. एकोट एकोट जय मल्हार. धनगर एकजुटीचा विजय असो. ही घोषणा जरांगे पाटील यांनी चौंडीमध्ये दिली। काल परवापर्यंत मराठा आरक्षणासाठी आग्रही असलेले जरांगे पाटील धनगर बांधवांच्या समोर आले आणि त्यांनी आपल्या शैलीत तुफान भाषण केलं। तुमचं ऐकल्यावर तुम्हाला 3 आरक्षण आहेत, ऐकल्यावर तुम्हाला काही सुचानाच हो। तुम्हाला 3 आरक्षण येतं आणि तुम्हाला आरक्षणच नाही म्हणल्यावर तर आमचा तर लय लांबलाच एक पट्टा आहे। मग इथं आल्यावर नवीनच ऐकायला मिळाले, पण मी सोडणार नाही। किती लांब गेली का लाईट माझ्या टायमाला? हाई किती लांब पट्टा असू द्या, छाताडावर बसणार पण आरक्षणच घेणार, सोडणार नाही। तुमचे 75 वर्षे का वायाला गेले मला काय दादा हो हे माहित नाही, पण तुम्ही जर सर्वसामान्य घरातल्या धनगर बांधवांनी जर मनात घेतलं तुमच्या पदरात आरक्षण पडलंच म्हणून समजायचं। सर्वसामान्य धनगर बांधवांना उद्देशून जरांगे पाटील यांनी आता एक हाक दिली आहे। आपण ताकदीनं धनगर समाजाच्या पाठीशी उभं असल्याचंही जरांगे पाटील यांनी म्हटलंय। एखादं सोडत ते परत टंगडी टंगडी गोडळी ते आमच्यात तसले लई आहेत, आम्ही जवळच येऊन देत नाही, ते लांब तुटक बसत तिकडे, कारण सामान्य मराठ्याने दांडके हातात घेतले दादा, आणि आम्ही एक झालेले बघून ते काही बोलतच नाही सध्या। 2-4 जण उठले ते नाही, सरकारच उठले त्यांना, त्यांना बोलायची इच्छा नाही, पण आता बोलत 24ला काही पाहिजे असेल त्यांना। राजकारण डोक्यात ठेवून जर तुम्ही काही केलं तुम्हाला आरक्षणच मिळणार नाही। मी तुमचा मुलगा म्हणून खात्रीपूर्वक सांगतो, राजकारण डोक्यात ठेवून जर केलं तर मिळणारच नाही। मला माझ्या समाजाशी गद्दारी करायला चान्स होता, माझ्याजवळ अख्खं मंत्रिमंडळ बसून होतं 17 दिवस। मला माझ्या समाजाची दगाफटका जर करायचा असता तर मी करू शकलो असतो, पण मीच माझ्या जातीशी प्रामाणिक, मला माझ्या समाजाच्या पोरांच्या वेदना माहिती आहेत। आम्ही त्या वेदनेसाठी लढायचं ठरलो, कारण जातीशी गद्दारी करणारी अवलाद माझी नाही आणि मी करणार सुद्धा नाही। तुम्ही घराघरातून सगळे एक या, धनगर बांधवांना कसं आरक्षण मिळत नाही ते आपण 2 जण मिळून बघू, त्याची काळजीच तुम्ही करू नका। इतकंच काय तर धनगर बांधवांना आरक्षण मिळावं म्हणून जरांगे पाटील यांनी एक मोलाचा सल्लाही दिलाय। मी आज एक महत्वाचा तुमचा मुलगा म्हणून तुम्हाला एक सल्ला म्हणून म्हणतो, थोडक्यात सल्ला म्हणूयात त्याला, आणि सल्ल्यासह विनंती सुद्धा आहे। उद्या सकाळपासून जर तुम्ही कामाला लागले आणि टार्गेट फक्त धनगर आरक्षण ठेवलं तर तुमच्या 50 दिवसात सरकारचं डोकं परत ठेप्यावर येईल। पण तुम्ही जर वेळ घातला, आता तुम्हाला संधी आली, ह्या संधीचं आता तुम्ही सगळ्या धनगर बांधवांनी सोनं केलं पाहिजे। तुम्हीच लिहून दिले, तुम्हीच वेळ घेतलाय, आता सुट्टी नाही असं म्हणून जर तुम्ही कामाला लागले, वाट बघू नका 50 दिवस उगण्याची। आमच्यावरून तरी शाने व्हा, आता आम्हाला 40 दिले आणि लग्न लोटीत लोटीत ठेपेल तिने, आजच शाने व्हा। आता तुम्हाला सल्ला देऊन चाललोय, तुमचे 50 असेच होते का काय की असं डोक्यात धरा तुम्ही। आता लगेच कामाला लागा उद्यापासून, यांना जिरीसच आणायचं, यांना सुट्टीच द्यायची नाही। आता हे आपले नाहीत ना, आपण बी त्यांचे नाही। आपण तर काल सरळ सांगितलं, आम्ही तुम्हाला आमचं म्हणून मोठं केलंय, आम्ही कधी जात बघितली नाही, पण तुम्ही जर आरक्षण न देता आम्हाला आपलं मानणार नसाल तर तुम्ही आमच्या गावात यायचंच नाही। आम्ही तो दारात येत नाहीत, तो आमच्या दारात यायचं नाही। चल हिंड तिकडं कोणकडे हिंडत तुला। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।